नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण शेती आणि शेतीपूरक उद्योगातील श्रीमंती याबद्दल भरभरून बोलतच असतो, शिलेदारांशी बोलत असतो, पण यासोबतच आणखीन काही तज्ज्ञांशी बोलत असतो. आज आपल्यासोबत सुवर्ण कोकणचे शिलेदार आणि एका वेगळ्या विषयातले तज्ज्ञ आलेले आहेत आणि त्यांचं नाव प्रसाद खेडेकर. प्रसाद, स्वागत आपलं. नमस्कार. खरं तर वेगळ्या विषयाकडे नव्या नजरेनं पाहणारा तरुण असं म्हटलं तरी किंवा तुझी अशी ओळख करून दिली तरी ते वावगं ठरणार नाही. मुळात एक वेगळं तंत्रज्ञान किंवा अझोला असेल किंवा या गोष्टीच्या पुढे जाऊन केलेलं एक वेगळं तंत्रज्ञान आहे. ते तंत्रज्ञान तुझ्या तोंडून जाणून घ्यायला आवडेल. नेमकं कुठल्या बाबतीत तू रिसर्च करतोय आणि हा रिसर्च अत्यंत ग्रासरूट लेवलच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आहे? बरोबर. सध्या बघायला गेलं तर आपण पारंपरिक शेतीमध्ये अडकलेलो आहोत. कोकणातला शेतकरी म्हणा किंवा मराठवाड्यातला पूर्ण महाराष्ट्रातले. पण जे नवीन तंत्रज्ञान आहे, जे आपल्याकडे येत आहे, जे महाराष्ट्राबाहेर ज्याला डिमांड आहे किंवा भारताबाहेरही त्याला डिमांड आहे, तर त्या व्यवसायांमध्ये आजच्या तरुणांनी म्हणा किंवा शेतकऱ्यांनी म्हणा हे उतरायला हवं. आम्ही सध्या स्पिरुलिना नावाचे एका अलगेवर अभ्यास करतोय. त्याचं आम्ही प्रोडक्शन करतो आणि त्याचं आम्ही मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा आम्ही स्वतःच करतो. म्हणजे काही वेळेला असं होतं की आपण माल पिकवतो, पण तो विकण्यासाठी किंवा मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी आपण दुसऱ्यांना चान्स देतो, पण तेच काम आम्ही स्वतः आमचं चालू केलं आहे. एक प्रकारची शेवाळ आहे, त्याच्यामध्ये 64% प्रोटीन आहे, जे आत्ताच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये कोणत्याच पदार्थांमध्ये म्हणा किंवा शेती कोणत्याही पिकांमध्ये म्हणा जे इतक्या प्रमाणात सापडत नाही. तर त्याचं आम्ही प्रोडक्शन करतोय आणि त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करून आम्ही त्याचे प्रॉडक्ट्स तयार केलेत. मग ते टॅबलेट स्वरूपात असेल, पावडर फॉर्म असेल आणि त्याचे आम्ही या सगळ्या संदर्भात आता बोलू. आता थोडंसं मला स्पष्टीकरण आपण करत जाऊया. मुळात प्राण्यांसाठी किंवा अन्न या घटकाचा विचार केला तर शेवाळातलं अन्न घटक किती प्रमाणात असतं? शेवाळामध्ये जेवढं अन्न घटक आता जे आहे, तर प्रत्येक शेवाळी आपण खाऊ शकत नाही. पण त्यातलीच ही ब्ल्यू ग्रीन अलगे शेवाळमध्ये प्रकार ग्रीन अलगे, त्यातली ही ब्ल्यू ग्रीन अलगे आहे. ओके, त्याचं नाव स्पिरुलिना असं आहे. त्यामध्ये 64% प्रोटीन आहे, जे आपण डायटरी सप्लिमेंट म्हणून म्हणा किंवा बाकी सर्व पदार्थ, म्हणजे फक्त तुम्ही ते खाऊन सुद्धा जगू शकता असा ते पदार्थ आहे. ओके, असा त्याच्यात तो पदार्थ आहे. आणि तो पदार्थ झाला म्हणजे जनरली प्रोटीन्स म्हटलं किंवा अशा पद्धतीची गोष्ट म्हटलं की ती माणसांसाठीच असं आजपर्यंत समज आहे, अशी गोष्ट आहे. पण आपण एक प्रयोग करताय, तो आता थेट प्राण्यांसाठी कितपत उपयोगी आहे आणि ते कसं काम चालू आहे त्याचं? प्राण्यांचं म्हणायला जाल तर त्यामध्ये शेळी म्हणा किंवा कोंबड्यांसाठी म्हणा. शेळींसाठी आता शेळी पालन केलं जातं, तर शेळी पालनमध्ये महत्वाचा मुद्दा असतो वजनवाढ. वजनवाढ ही माणसांमध्ये म्हणा किंवा शेळ्यांमध्ये म्हणा, वजनवाढीसाठी आपण प्रोटीन घेतो. मग ते जिमला जाणारी माणसं असतील किंवा बाकी नॉर्मल माणसं, सेम प्राण्यांना सुद्धा जे खाद्य दिलं जातं, तर त्यामध्ये प्रोटीन किती प्रमाणात आहे ह्याचं मार्जिन आजकालचे जे शिकलेले जे तरुण आहेत किंवा जे शेळी पालन करतात ती माणसं बघत असतात. तर स्पिरुलिनामध्ये 64% प्रोटीन तुम्हाला सापडतं. त्यामुळे शेळी पालनला तुमचे जे बोकड असतात, मग ते बकरीचा बोकड म्हणा किंवा नॉर्मल, त्यांचा वजनवाढ होण्यासाठी त्याला खूप फायदा होतो. तसंच कुक्कुटपालनमध्ये सुद्धा त्याचा फायदा होतो, कारण जी अंडी आपण जी कोंबड्यांपासून मिळतात, तर कॅल्शियम असतो तो, ह्याच्यामध्ये कॅल्शियमची प्रमाण खूप प्रमाणात असल्यामुळे तुमची अंडी खूप चांगल्या प्रमाणात तयार होतात, ते फुटण्याचं प्रमाण कमी होतं. तर असा त्यामध्ये त्याचा फायदा आहे. हे सगळं करण्यासाठी आपण हडपसर एक प्लॅन्ट आहे, तो नेमका प्लॅन्ट कसा आहे, कशा पद्धतीनं तिथं काम चालतं, त्या सगळ्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. पुण्यामध्ये हडपसर या ठिकाणी आम्ही आमचा प्रोडक्शन हाऊस चालू केलेला आहे. तिथे मी आणि माझा पार्टनर प्रसाद नाईक, आम्ही असे दोघे जण ते काम करतो. त्याच्यामध्ये आम्ही टार्पोलिन आणि जे एक प्रकारचं मटेरियल आहे, प्लास्टिक मटेरियल, जे आपण शेतीसाठी वापरतो किंवा बाकी पॉन्डसाठी वापरतो, तर ते आम्ही अंथरून त्यामध्ये आम्ही त्याचं प्रोडक्शन करतो. शेवाळ आहे, ती शेवाळ उगवण्यासाठी बघायला गेलं तर तसा जास्त काही त्रास नाही. नॅचरली सुद्धा शेवाळ ग्रो होतेच, फक्त आपण त्याला थोडी अजून मदत करतो की ती जास्त प्रमाणात वाढेल. ती केल्यानंतर तिला फक्त सुकवायचं आहे, सुकवून त्यावर प्रोसेस करून मॅन्युफॅक्चरिंगला पाठवून आपल्याला प्रोडक्ट्स बनवतात. एवढं सोपं आहे. आता या सगळ्यातनं नेमकं शेवाळ किती तुम्ही इन्क्रीज करा, शेवाळ नवीन तयार करता की फक्त टॅबलेट आणि आणखीन काय प्रोडक्ट्स आपण तयार करतो? नाही, ह्याचा हा रॉ प्रोडक्ट म्हणजे शेवाळच आहे. त्या आम्ही महिन्याला जवळ 150 ते 200 किलो आम्ही आता त्या प्लांट मधून त्याचं प्रोडक्शन काढतोय. शेवाळचं प्रोडक्शन तुम्ही पुढे काय करता? मग त्याची पावडर फॉर्म सुकवल्यानंतर ती पावडर तयार होते. पावडर तयार झाल्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जाऊन त्याच्यापासून टॅबलेट बनवले जातात. आणि आता आम्ही ब्युटी प्रोडक्ट्स मध्ये एंटर करतोय, त्यासाठी महिलांसाठी आणि पुरुषांसाठी सुद्धा, कारण काही ठिकाणी पुरुषांना जास्त गृहीत धरलं जात नाही की पुरुष
त्यामध्ये सुंदरतेचा वापरतील विचार की नाही. केला करता जात नाही. पुरुषांना तेवढं डिमांड नसते, पण आम्ही असा प्रोडक्ट बनवलाय ब्युटीमध्ये जे फेस पॅक आहे, जे पुरुषही वापरू शकतील आणि स्त्रिया सुद्धा वापरू शकतील. नक्कीच जसे हे दोन प्रोडक्ट आहेत आणि या गोष्टी आहेत. तुम्ही मगाशी म्हणालात की टॅबलेट आपण शेळी मेंढ्यांनाही वापरू शकता. याचा काही रिझल्ट येत आहेत का? म्हणजे आय थिंक तुमचे सावंतवाडी सुमित भोसलेच्या प्रोजेक्टवर सुरू आहे, ते कशा पद्धतीने एक्सपेरिमेंट केले आणि त्याचे रिझल्ट कसे आहेत? सुमित भोसले कोकणामधील शेळी पालन करणारा हा सध्याचा आघाडीचा असा तरुण आहे, सर्वांनाच त्याची माहिती आहे. हो. त्याच्यासोबत आम्ही हे काम चालू केलं. त्याच्या शेळ्यांवर आम्ही स्पिरुलिनाचा डोस दिला. प्राण्यांना 8 ते 10 ग्रॅम दिवसाला दिली जाईल अशा प्रमाणात आम्ही मॅनेज केलं ते. आज त्याच्याकडे एक शेळी होती जिचं म्हणजे असं होतं की आजारपणामुळे ती जगेल की नाही ह्याची शाश्वती त्याला सुद्धा नव्हती, पण त्याने स्पिरुलिनाचा तिला डोस चालू केला. आठवड्याभरात ते 10 ते 15 दिवसात ती शेळी परत चालायला लागली आणि तिची तब्येतही सुधारली. जे त्याचा बेसिक आहे स्पिरुलिनाचा, की तुमची इम्युनिटी सिस्टीम, तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, तुम्ही तयार होता की पुढे तुम्हाला कोणताही आजार होणार नाही. तर त्यामुळे शेळ्यांना तसा फायदा होतो. तसे आमचे प्रयोग आता सर्व प्राण्यांवर चालू आहेत सुमित भोसलेच्या माध्यमातून आणि बाकी सुद्धा लोकांसोबत. बेसिकली स्पिरुलिनाच एक गोष्ट जर आपण मगासपासून बोलण्यात जाणवली तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे ही त्याचा जो घटक आहे तोच माणसांना लागू पडतो, तोच प्राण्यांनाही लागू पडतो. माणसांच्या बाबतीत जर आपण स्पेसिफिक बोलायचं झालं तर ती कशा पद्धतीनं आपल्यासाठी, कुठल्याही सर्वसाधारण माणसासाठी फायदेशीर आहे, काय डिस्क्राईब करशील? आता जर आपण कोणाला म्हणालो की ह्या गोळ्या तुम्ही घ्या, नॉर्मल माणूस आहे ज्याला काही त्रास नाही, आजार नाही, तर तो लगेच ते घेणार नाही. पण पुढे जाऊन जर तुम्हाला काही होणार असेल याची शाश्वती तुम्हाला नसते. तुम्ही स्पिरुलिनाच्या गोळ्या ह्या एव्हरेज माणूस सुद्धा घेऊ शकतो, लहान मुलांना सुद्धा आपण त्याचा डोस देऊ शकतो, जेणेकरून पुढे जाऊन सध्याचं वातावरण बघता त्यांची रोगप्रतिकारक शक्ती आधीच्या लोकांसारखी, ज्या आधीच्या काळात जशी होती त्या लोकांसारखी त्यांची रोगप्रतिकारक शक्ती तेवढी स्ट्रॉंग नाहीये. तर त्यांना हे नॅचरल डोस जो असेल स्पिरुलिनाचा, त्यामुळे पुढे जाऊन त्यांना काही त्रास होणार नाही. तसंच तुम्हाला बाकी काही आजार म्हणा, म्हणजे आता काही जणांमध्ये ए डिफिशियन्सी असते, व्हिटॅमिन एची असते किंवा व्हिटॅमिन के कमी असतो, तर त्यांना ह्या माध्यमातून व्हिटॅमिन एचा पुरवठा होतो, व्हिटॅमिन के. काही जणांना आर्थरायटिस सारखे त्रास असतात तर ते ह्याच्यातून बरे होतात. आता आजकालच्या बऱ्याचशा मुलांमध्ये डोळ्यांचे प्रकार असतात, डोळ्यांमध्ये त्यांना नंबर लवकर लागतो, त्यांना लांबचं दिसत नाही. ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन के जास्त असल्यामुळे तुमचे आय डिसीज जेवढे काही असतील, मग ते कलर ब्लाइंडनेस असेल किंवा तुम्हाला मोतीबिंदूचे वगैरे त्रास, तर त्यामुळे ह्याच्यावर खूप चांगला उपाय स्पिरुलिनाच्या माध्यमातून आपण करू शकतो. तसेच ज्यांना डायबेटीज आहे तर डायबेटीजसाठी आजकाल खूप हाय प्रमाणातल्या ज्या डोसेस आहेत त्याच्या गोळ्या घेतल्या जातात. तर हा एक नॅचरल डोस म्हणून तुम्ही घेऊ शकता. तुमचा डायबेटीस कंट्रोल होतो, तुमचं कोलेस्ट्रॉल ह्यामुळे कंट्रोल होतं. ज्यांचं खूप असं धकाधकीचं जीवन आहे, म्हणजे हमाल म्हणा किंवा डोअर कीपर म्हणा, असे जे काही लोक आहेत ज्यांना 12 तास किंवा 15 तास उभं राहून काम करायचं आणि त्यानंतर घरी आल्यावर त्यांच्यात अजिबात जोर नसतो की नाही मला आता इच्छाच नाही काय करायची, त्यांच्यासाठी स्पिरुलिना एक औषध म्हणा किंवा देवाकडून मिळालेली देणगी म्हणा, तशीच तुम्ही म्हणू शकता. कारण त्याच्यामुळे तुमचा स्ट्रेस कमी होतो, तुमचा स्टॅमिना बिल्डअप होतो आणि जे डिप्रेशन असतं, जे काय ताणतणाव असतात ते सर्व निघून जातात. एक्झॅक्टली हीच गोष्ट आपण माणसांची समजू शकतो, पण शेळी असेल किंवा कोंबडी असेल त्यांचा जर विचार करताना त्यांना एक 3-4 महिन्यांनी कुठला ना कुठला तरी रोग येतो. अशा वेळेला प्रिव्हेंटिव्ह म्हणून ही गोष्ट कितपत त्यांच्यासाठी महत्वाची असते? प्रिव्हेंटिव्हसाठी ही सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे. कारण आता जेव्हा लहान पिल्लं आपण घेतो शेळी पालनमध्ये, तर ती जेव्हा त्यांना वाढवतो आपण, तर तेव्हा त्यांना चारा दिला जातो, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे झाडपाला किंवा बाकी औषधं दिलीच जातात. तर त्याच्यामध्ये औषधं न देता तुम्ही स्पिरुलिनाची पावडर जर त्यांना त्यांच्या आंबोडमध्ये किंवा त्यांच्या खाद्यातून देत गेलात तर पुढे जाऊन तो शेळी किंवा तो जो बकरा असेल तो तेवढाच ॲक्टिव्ह होईल. तुम्हाला बकरीसाठी जर तो विकायचा असेल तर तुमचा गिराईक तो बघून तुम्हाला सांगेल की नाही हा जरा वेगळा आहे, हा खूप ॲक्टिव्ह दिसतो किंवा ह्याची वजनवाढ चांगली आहे. किंवा काही बकऱ्यांना मग सर्दीचा त्रास होतो किंवा त्यांचे दात पाहिले जातात, तर ती सगळी वाढ किंवा ते सगळे काही मायनस पॉईंट आहेत ते स्पिरुलिनामुळे तुम्ही प्लसमध्ये आणू शकता. नक्कीच मित्रहो, ही फार गुणकारी अशी गोष्ट आहे आणि स्पिरुलिना केवळ माणसांसाठी जशी महत्वाची आहे तशाच त्याचं टॅबलेट असेल किंवा त्याचं चूर्ण असेल किंवा जो ज्याला आपण लिक्विड फॉर्मॅटमध्ये असेल तो शेळ्यांसाठी आणि कोंबड्यांसाठी फार महत्त्वाच्या पद्धतीनं ठरू शकतो. या संदर्भात बोलणारच आहोत, पण आजच्या कार्यशाळा बघा, आज सातारा येथे कार्यशाळा होती आहे. साताऱ्यातली कार्यशाळा महत्त्वाची आहे. ही उद्योजक निर्माण कार्यशाळा आहे आणि दुसरी कार्यशाळा म्हणजे अहमदनगर आणि नांदेड येथे ही विशेष कार्यशाळा होते. या तिन्ही कार्यशाळेच्या संदर्भात माहिती किंवा प्रवेश नोंदवायचा असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा आणि आपला प्रवेश नक्की नोंदवा. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे.
ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय प्रसाद खेडेकर यांच्यासोबत. प्रसाद, ही सगळी चळवळ आहे म्हणजे अशी तुझ्यासारखी तज्ज्ञ माणूस किंवा असे वेगळ्या पद्धतीने विचार करणारी ज्यावेळी मुलं येतात, तरुण येतात, तेव्हा खूप बरं वाटतं. पण प्रश्न हा निर्माण होतो की तू सुवर्ण कोकणच्या चळवळीत नेमका कुठल्या उद्देशानं सामील झाला, कधी झाला, तुझ्या आयुष्यात कसा बदल घडत गेला? जसं आपण बहुतेक जणांचे अनुभव घेतो की सकाळच्या वेळी टी व्ही पाहत होतो, माझंही तसंच. सकाळी न्यूज बघता बघता 11:30ला प्रोग्राम पाहिला आणि त्या दिवशी सरांचं बोलणं ऐकलं. म्हणजे एक जी पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्या बोलण्यातून जाणवली ना, की सध्याच्या तरुण पिढीसाठी म्हणा किंवा शेतकऱ्यांसाठी म्हणा काहीतरी करून दाखवण्याची त्यांच्याकडे एक धमक आहे. आणि म्हटलं आपल्यालाही असंच काहीतरी वेगळं करायचं आहे, कारण आपला विषयही वेगळा आहे. तर आपल्याला अशी लोक हवीत की जे वेगळा विचार करतात, जे पारंपरिक पद्धतीने जात नाहीत पण आधुनिक पद्धतीने काहीतरी करण्यासाठी पुढे येतात. तर त्या हिशोबाने मग त्यांचा नंबर घेतला, ऑफिसमध्ये फोन केला, त्यांच्या कार्यशाळा अटेंड केल्या. सरांच्या कार्यशाळेला, उद्योजक निर्माण कार्यशाळेला मी दादर येथे पहिल्यांदा गेलो. त्यामध्ये त्यांचे विचार ऐकून एक प्रकारे म्हणतात ना, तुमच्या मनात जर ठिणगी असेल ना, तर त्याचा वणवा पेटायला सरांची एक कार्यशाळा खूप महत्त्वाची ठरते. त्याप्रमाणे माझ्या मनातही तसं झालं. अजून मला स्फूर्ती मिळाली. आज माझ्यासोबत माझे काही ज्युनियर्स म्हणा किंवा माझ्या कॉलेजचे माझे मित्र म्हणा, ज्यांना स्पिरुलिनाबद्दल आकर्षण आहे, त्यांना मी आज तेवढ्याच पोटतिडकीने ती माहिती देऊ शकतो. त्यांना मी ह्या प्रोजेक्टमध्ये घेण्यासाठी मी आता उत्सुक आहे. असे खूप तरुण आहेत की ज्यांना ह्याच्याबद्दल काम करायचं आहे, पण त्याचं प्रॉपर माहिती मिळत नाही. कारण महाराष्ट्रामध्ये या गोष्टीचा अवेअरनेस खूप कमी प्रमाणात आहे. आणि महाराष्ट्राबाहेर केरळ म्हणा किंवा दिल्ली म्हणा आणि आउट ऑफ इंडिया स्वित्झर्लंड किंवा जपान आणि चीन साईडला ह्याची डिमांड प्रचंड आहे. कारण तिथे जे काही स्पोर्ट्स प्लेयर आहेत, ॲथलीट्स आहेत, त्यांना स्पिरुलिनाचे त्यांचे डोस ते चालू असतात. आणि ही माहिती आजपर्यंत महाराष्ट्रातल्या म्हणा किंवा भारतातल्या म्हणा ॲथलीट्सना माहिती नाही आहे की असं पण काहीतरी नॅचरली आहे की ज्याच्यामुळे आपण आपला स्टॅमिना वाढवू शकतो किंवा आपण जास्त वेळ आपल्या कामाला देऊ शकतो. तर त्यामुळे माझा प्रयत्न हाच आहे. सुवर्ण कोकणला मी जॉईन झालो. सुवर्ण कोकणच्या माध्यमातून मला अजून 10 लोकांपुढे जाता येईल. जो प्लॅटफॉर्म सर तुम्हाला उपलब्ध करून देतात किंवा जे सर तुम्हाला एक पाठबळ देतात की नाही तू हे केलंस ना, तू अजून चांगलं करू शकतोस, हा कॉन्फिडन्स मला सुवर्ण कोकणमुळे मिळाला आणि त्यामुळे मी अजून लोकांपर्यंत पोहोचू शकलो. नक्कीच हा कॉन्फिडन्स मिळाला. पण पहिला कार्यक्रम झाला, कार्यशाळा कुठली पहिली अटेंड केली होती? पहिली कार्यशाळा माझी दादर येथे होती, जेव्हा निकेत दलाल सर होते आणि आपले सतीश परब सर होते, त्यांचे विचार ऐकले. त्यानंतर मग मी म्हटलं की आपणही स्पिरुलिना सोबत काम करता करता अजूनही आपल्याकडे वेळ आपण देऊ शकतो. तर त्यानुसार मग मी कुक्कुटपालनची सीडी त्या दिवशीच त्यांचं लेक्चर झाल्यानंतर तिथे घेतली. ती 2 ते 3 वेळा मी पाहिली. आता कुक्कुटपालनमधली माहिती मला इतक्या छान प्रकारे मिळाली. त्यानंतर माझ्या कॉन्टॅक्टनुसार मग नंतर कळालं की मला अभ्यास दौरा आहे. तो अभ्यास दौरा मी अटेंड केला. अभ्यास दौऱ्यामध्ये फायदा हा झाला की आपल्यासारखे विचार करणारे अजून 10 माणसं आपल्याला मिळतात. त्यामुळे आता पुढे जाऊन ही 4 माणसं एकत्र येऊन काहीतरी वेगळा प्रोजेक्ट करतात. तर त्या 4 लोकांमध्ये मी स्वतः सुद्धा आहे. आमची अशी नवीन कामं चालू होतात. नक्कीच आपल्यासारखा विचार करणारी माणसं आणि आपल्या व्यवसायाला वाढ देणारी माणसं अशी भेटतात. मला एक प्रश्न विचारायचा आहे की स्वतःसाठी इन्व्हेन्शन करताना म्हणजे आपल्या औषधाचं मार्केटिंग प्राण्यांसाठी हे होऊ शकतं, यासाठी सुवर्ण कोकणचा प्लॅटफॉर्मचा विचार करावा असं कधी वाटलं? म्हणजे सुमित भोसले असतील किंवा यांच्यावरही हे करता येऊ शकतं, हे अगोदरच होतं की नंतर आपण याच्या संदर्भात काम सुरू झालं? म्हणजे मी ज्या प्रकारे मी आता 2 वर्ष गेली ह्या प्रोजेक्टवर काम करतो, त्यामुळे मला ह्याचे बेनिफिट्स काय आहेत, कोणत्या प्रकारे करता येतील ती माहिती होती. पण मला एक प्लॅटफॉर्म जो म्हणतो आपण की मिळत नव्हता किंवा माणसं भेटत नव्हती. तर सुवर्ण कोकणच्या माध्यमातून मला सुमित भोसले म्हणा किंवा दीपक कोल्हे सर म्हणा अशी भरपूर माणसं त्या फील्डमधली तज्ज्ञ लोक मला भेटली, ज्यांच्यासोबत मी माझे विचार मांडू शकलो. तर त्यामुळे मग त्यांच्यासोबत ओळख झाली. सुवर्ण कोकणमुळे त्यांना असं सांगितलं की मी सुद्धा सुवर्ण कोकणमध्ये आहे असं म्हटल्यावर ते आणखीन तुम्हाला एकदम आपुलकीने की हा ठीक आहे आपण बोलू, स्वतःहून ते पुढाकार घेऊन त्यांनी मला मदत केली. आज ते माझ्या प्रोडक्टची माहिती ते अजून 4 लोकांना दिल्यात. त्यामुळे ह्यामध्ये खूप एक स्कोप जो आहे तो जो आधी मला मागच्या वर्षी होता तो ह्यावर्षी डबल झालेला आहे. आणि त्यामुळे माझ्या मार्केटिंगसाठी मला सुद्धा याचा खूप फायदा झाला आहे. नक्कीच मार्केटिंगसाठी फायदा झाला आहे. खरं तर माणसांसाठी आणि प्राण्यांसाठी, पशुसाठी म्हणजे शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या सगळ्या पूरक अशा साधनांसाठी देखील अशा पद्धतीचं औषध तंत्रज्ञान हे सुवर्ण कोकणच्या माध्यमातून आपल्यासमोर पोहोचतंय. आणि अशा प्रकारची माणसं भेटतात, ती या व्यासपीठावर येतात, तुमच्या समोर येतात. कदाचित तुम्ही आज कार्यक्रम बघताय, तुम्ही उद्या माझ्या समोर असाल, तुमच्याही ज्ञानातनं आणखीन काही शेतकरी किंवा शेती चळवळ ही घडत जाते, फुलत जाते आणि त्यातनंच सुंदर आपल्याला महाराष्ट्र हा घडवायचा आहे. या निमित्तानं महत्त्वाची आठवण म्हणजे या आठवड्यातल्या कार्यशाळा 25 तारखेला अमरावती येथे कार्यशाळा होते, 26 तारखेला सिन्नर येथे कार्यशाळा होते, तर 26 तारखेलाच औरंगाबाद आणि मुंबई येथे देखील कार्यशाळा होते. या सगळ्या कार्यशाळेसंदर्भातले डिटेल स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधून
घ्या आणि प्रवेश नक्की घ्या. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय प्रसाद खेडेकर यांच्यासोबत. प्रसाद, एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे माणसांसाठी आणि सगळ्या, म्हणजे जरी शेतकरी असला तरी त्याला स्ट्रेस असतो, सर्वसामान्य नोकरदार असला तरी त्याला स्ट्रेस असतो. मुळात थकवा आणि थकव्यावर आपलं हे जे औषध आहे, हे तंत्रज्ञान कसं काम करतं? त्याच्यामध्ये जे काही न्यूट्रिएंट्स आहेत किंवा जी प्रोटीन लेवल आहे, त्यामुळे तुमची जी मेंटल जो स्ट्रेस आहे तुमचा किंवा जो फिजिकल स्ट्रेस आहे, त्या दोन्ही ठिकाणांवर स्पिरुलिना काम करते. कारण ते जेव्हा आपण कन्झ्युम करतो त्याच्यामुळे तुम्हाला असं नाही की फक्त तुमचा शारीरिक ताण निघून जातो, तुमचा एक प्रकारचा जे डिप्रेशन असतो, ताणतणाव असतात. आजकाल माणूस नोकरी करतो, त्यानंतर प्रवास करून घरी येतो, त्यानंतर परत घरी काहीतरी वेगळे विषय, तो एक ताणतणाव असतो. तो ताणतणाव दूर करण्यासाठी स्पिरुलिनाचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो. तुम्ही जर इंटरनेटवर गेलात, माहिती काढली स्पिरुलिनाबद्दल, तर तुम्हाला असे जाणवेल 17व्या ते 18व्या शतकामध्ये साऊथ आफ्रिकेमधला एक माणूस फक्त स्पिरुलिना खाऊन 10 वर्ष जगला होता. त्या व्यतिरिक्त त्याने काहीही सेवन केलं नव्हतं, पण आणि त्याची तब्येत खूप चांगली आणि अँटी एजिंग म्हणून हे काम करतं. तुम्ही तारुण्य तुमचं जर तुम्हाला जपायचं असेल तर त्यासाठी सुद्धा हा एक खूप चांगला उपाय आहे. हे सगळ्यात महत्वाचा घटक आहे. पण मुद्दा असा होतो, प्रोटीनचे टॅबलेट्स म्हटल्या की नेहमी एक गोष्ट लक्षात येते किंवा प्रोटीनचे सप्लिमेंट हा असं जर विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते, म्हणजे प्रोटीनच्या नादात फॅट वाढत जातात. म्हणजे चेहरा बेडअप होतो, बॉडी बेडअप होते, पण प्रोटीन मिळतात असं वाटतात, पण त्याचं रिॲक्शन खूप येते. अशा पद्धतीची गोष्ट या शेवाळ माध्यमातून आपल्याला होते का? स्पिरुलिना या सर्वांच्या बाबतीत उजवी ठरते, कारण स्पिरुलिना घेतल्यानंतर तुमचे फॅट्स कमी होतात, चरबी तुमची कमी होते आणि तुमचे जे मसल्स आहेत ते बिल्ड होतात. त्यामुळे जे जिमला जाणारी आहेत किंवा जे व्यायाम ज्यांना आवडतो त्या लोकांसाठी स्पिरुलिना एक वरदानच आहे. कारण फॅट्स तुमचे स्वतःहून त्यामध्ये कमी होतात, तुमचं रेग्युलर तुमची व्यायाम चालू असतो, त्यामुळे तुमचे मसल्स बिल्ड होण्यासाठी खूप चांगला फायदा यामध्ये होतो. जे बाकी तुम्ही आपण प्रोटीन घेतो ते काही वर्षानंतर आपल्याला माहीत असतं की याचे साईड इफेक्ट्स येणार आहेत, पण स्पिरुलिनाचे आत्तापर्यंत साईड इफेक्ट्स कुठेही कोणाच्याही वाचण्यात आलेली नाही आहेत, कारण ते एक नॅचरल सोर्स आहे. तर त्यामुळे तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट्स होत नाहीत. नक्की. ॲट द सेम टाइम याचं प्राण्यांवर, म्हणजे कोंबडी असेल किंवा शेळी मेंढी असेल, अगदी डुकर किंवा सशे उत्पादक असेल, या सगळ्यांसाठी कितपत गोष्ट महत्वाची ठरेल? त्या सर्वांसाठी सुद्धा त्यांना वजन वाढीसाठी किंवा त्यांचा प्राणी टवटवीत दिसावा किंवा तो ऍक्टिव्ह असावा. कारण मार्केटमध्ये जेव्हा आपण काही विकतो, मग तो प्राणी असू दे किंवा प्रॉडक्ट, तर त्याची जी ठेवण आहे किंवा तो आपण कसा समोर सादर करतोय ह्यावर सुद्धा त्याची किंमत ठरते. तर त्यामुळे तुम्हाला ह्यामध्ये खूप फायदा होऊ शकतो. जसं मत्स्य शेतीमध्ये सुद्धा आपण मत्स्य खाद्य म्हणून सुद्धा हे वापरू शकतो. अच्छा, हा मत्स्य खाद्य मला विचारायचं, हे मत्स्य खाद्य म्हणून वापरलं तर त्याचे काय म्हणजे वाढीवर होतो की एक सप्लिमेंट खाद्य म्हणून ते मिळत जातं? तुम्ही सप्लिमेंटरी म्हणून सुद्धा ते वापरू शकता किंवा तुम्हाला जर खाद्य म्हणून वापरायचं तर त्यामध्ये तुमच्या माशांची वाढही लवकर होते. प्लस जे काही आता समजा मासे गाभण वगैरे जेव्हा राहतात, जेव्हा ते अंडी वगैरे देणार त्या स्टेजमध्ये असतात, तर त्यांचं ते प्रमाण सुद्धा त्यामध्ये वाढतं. तसंच आपण गोपालनसाठी सुद्धा याचा फायदा खूप प्रमाणात होतो. तुमची गाय दूध देण्याचं प्रमाण त्यामध्ये तिचं खूप वाढतं. आता काही ठिकाणी जेव्हा दूध काढलं जातं ते मशीनद्वारे काढलं जातं, त्यामुळे त्या ठिकाणाला तिच्या इजा सुद्धा होते. तर ह्याच्यामुळे तुम्ही त्याचा फक्त लेप सुद्धा तिथे लावू शकता. ओके. जसं तुम्ही तिला खायला द्याल तोच लेप तिथे लावून सुद्धा तिच्यावर पॉझिटिव्ह तिचा रिस्पॉन्स आहे आणि तिचं दूध देण्याचं प्रमाण तर नक्कीच वाढतं यामुळे. नक्कीच. या सगळ्याच्या निमित्तानं तुम्ही मगाशी आणखीन एक गोष्ट सांगितली, म्हणजे सुवर्ण कोकणची, की मी स्वतः कुक्कुटपालनची DVD 3-4 वेळा बघितली. आता मी त्यात मास्टर झालो, मला त्यात काय करायचं हे मला त्यातनं उमगलं. DVD वारंवार बघण्याचा नेमका फायदा काय असतो आणि DVD खरंच फायदेशीर आहे का? हो, खरंच फायदेशीर आहे. कारण आपण जे म्हणतो की मला शिक्षण घ्यायचंय, तर आपण पहिलीपासून सुरुवात करतो, आपण डायरेक्ट 10वीला जात नाही. तर सुवर्ण कोकणच्या ज्या DVD आहेत त्यामध्ये तुम्हाला 0 ते 100 पर्यंत सर्व प्रवास तुम्हाला उलगडून सांगितला जातो. आणि तो कोणाकडून? तर ज्यांचं काम चालू आहे आणि जे त्यामध्ये तज्ज्ञ आहेत त्या लोकांकडून तुम्हाला ती सर्व माहिती मिळते, जेणेकरून तुम्हाला ऑन फील्ड जेव्हा तुम्ही काम चालू कराल, काही प्रॉब्लेम आला तुम्ही परत घरी येऊन ती DVD पाहू शकता. तुमचे प्रॉब्लेम्स त्यामुळे सॉल्व्ह होतात. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही त्यांना कॉल सुद्धा करू शकता आणि DVDच्या माध्यमातून तुम्ही शास्त्रोक्त सगळी माहिती तुम्हाला त्याद्वारे मिळते. मित्र हो, DVDच्या माध्यमातून, कार्यशाळेच्या माध्यमातून, या सगळ्याच्या माध्यमातून ही माहिती तुमच्यापर्यंत मिळते. गरज आहे ती तुम्ही ज्ञान ते कशा पद्धतीनं घेता आणि या खऱ्या अर्थानं श्रीमंत होता
त्यावर स्पिरुलिनाच्या माध्यमातून प्रसाद खेडेकर यांनी केलेली क्रांती आज आपल्या समोर आली आहे. हळूहळू महाराष्ट्रासमोर जाईल. प्रत्येक घरासाठी, प्रत्येक देहासाठी आणि पशुपक्ष्यांसाठी हे तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्या या सगळ्या वाटचालीला आपण शुभेच्छा देऊया. धन्यवाद प्रसाद, इथं आलात, खूप सुंदर माहिती आणि मार्गदर्शन केलं. धन्यवाद आणि आभार. धन्यवाद.